बिना छताची शाळा हे नाव ऐकताच व वाचताच आपल्या मनामध्ये लगेच आपण एक चित्र रंगवायला सुरुवात करतो. बिना छताची शाळा कशी असेल हा प्रश्न पडताच मनात कुतूहल निर्माण होतं. बाई माणूसच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका बिना छताच्या शाळेची सफर करणार आहोत. A for apple. Apple कोणी खाल्लं? Apple माहिती आहे ना? सर्वांनी for apple. Ball, चेंडू. है ना? आपण क्रिकेट खेळतो ना, त्याला चेंडू म्हणतात. भगवान सदावर्ते हा सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा जो स्वतःच्या आयुष्याबरोबरच गोरगरिबांच्या मुलांचे आयुष्य घडवण्याचं स्वप्न बघतोय, जो त्याच्या वेळातून वेळ काढून या बिना छताच्या शाळेत येऊन शिकवतो. काय आहे त्याची गोष्ट ऐकूयात त्याच्याच तोंडून. मी देवगिरी कॉलेजमध्ये माझं एज्युकेशन झालेलं आहे औरंगाबाद शहरामध्ये, आणि नंतर मी MPSCची तयारी करण्यासाठी उतरलो स्पर्धा परीक्षेमध्ये. मग मी एक शक्तीनगरमध्ये एक चैतन्य रेसिडेन्सी आहे, तिथे एक अपार्टमेंट आहे आणि तिथे त्याच्या खालीच एक छोटासा 6x6चा रूम आहे. तिथे मी एक नाईटला वॉचमॅनचा जॉब करतो आहे. आणि मी जी नाईटचा वॉचमॅनचा जॉब करत असताना माझ्या साईडलाच बाजूला एक झोपडपट्टी 10 ते 15 लोकांची, आणि तिथे एक 15 ते 20 मुलं आहेत की जे की काही शाळेमध्ये आहे आणि काही शाळाबाह्य पण होती. मग मी आता माझं रुटीन होतं की मी दररोज अभ्यासाला तर जायचो रीडिंग रूमला, पण मग मी ज्यावेळेस त्या मुलांकडे बघायचो तर ते मुलं आपसात भांडणं खूप करायची. त्यांनी भांडणं केली म्हणजे त्यांच्या घरापर्यंत ती भांडणं जायची, आणि त्यांच्या आईवडिलांपर्यंत भांडणं केली म्हणजे ते एकदम मोठ्या भांडणात रूपांतर व्हायचं. मग मी एक विचार केला की ह्या मुलांना जर मी थोडं शिक्षणाच्या पर्वात जर आणलं तर कुठेतरी बदल होईल असं एक मला वाटलं. आणि खरं म्हणजे त्या मुलं जे होती ते 13 ते 14 वयोगटातली मुलं, पण त्याच्यातली काही मुलं व्यसनाच्या आहारी गेलेली खूप. मी प्रत्यक्ष त्यांना पाहिलं ते बिड्याची धुंडकं घेताना आणि ते स्मोकिंग करताना. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या हाताला मनगटाला पकडून त्यांना इकडे साईडला आणलं आणि त्यांना सांगितलं समजून शिक्षणाचं महत्त्व. मग आणि खरं तर शिक्षणाची पार्श्वभूमी माझ्या घरातूनच मला तयार झाली. परिस्थिती जरी गरीब असली तरी पण वडिलांची आम्हाला शिकवण्याची खूप मोठी जिद्द आहे, आजही आहे आणि आताही आहे, राहणारच आहे भविष्यात. तर मग ते पाहून वडिलांचं पण आमच्यावर मार्गदर्शन असायचं की बाबा शिका म्हणून. मग तेच आम्हाला, मग मी त्या मुलांकडे पाहिलं, मग त्या मुलांकडनं शिक्षणाचे त्यांना एकत्र आणलं. मला माहिती होतं की हे मुलं आता एकत्र काय येणार नाहीत यांच्यासाठी मला, कारण ते अगोदर ज्यावेळेस मी त्यांच्याकडे जायचो ना तर ते मला अक्षरशः माझ्यावरच टॉन्ट मारायचे, वेगवेगळ्या पद्धतीने मला शिव्या द्यायचे, एकेरी आवाजात बोलायचे, भाग्या भाग्या म्हणायचे. आणि मग मला माहीत होतं मी यांच्याकडे जर गेलो तर हे काय ऐकणार नाही माझं. मग मी त्यांच्या आईवडिलाकडे गेलो, आईवडिलांना सांगितलं मी तुमच्या मुलांना शिकवतोय, त्यांना शिक्षणाच्या पर्वत आणायचा माझा विचार आहे, तुम्ही अलाउड कराल का? तर ते म्हणे हो चालेल, आमच्याकडे तर फीस नाही म्हणे देण्यासाठी. म्हटलं 1 रुपया नको, फक्त त्यांना सांगा. मग त्यांच्या आईवडिलांना सांगितलं आणि त्यांच्या आईवडिलांनी त्या मुलांना सांगितलं. मग मी 1-2 मुलापासून सुरुवात केली. आता बसायला तर जागाच नव्हती, चालू तर केलं आहे. मग एक लिंबाचं झाड होतं, त्या लिंबाचं झाड आणि ते एक मातीचं घर आहे. मग त्या लिंबाच्या झाडाखाली मी बसवले मुलं, आणि त्या मातीच्या झाडाला एक बोर्ड लावला 2x3चा, आणि तिथेच मी हे शिकवणं चालू केलं. सरकारचं धोरण व्यवस्थित नाही, त्याच्यामुळं मी शिक्षण सोडून दिलं आहे, शिक्षकीपेक्षा सोडून दिलं आहे. पण भगवान जेव्हा जेव्हा मला आठवण करून देतो की तू बी टीचर आहे, यू आर अ टीचर, त्यानंतर मला आठवण येते माझ्या DEDच्या कॉलेजमध्ये जे लेक्चर घेतले, इंटर्नशिप केली, त्याच्यामुळं मी कधी कधी येतो. आणि त्यांनी दर रविवारी किंवा शनिवारी इथं येतो मी शिकवायला विद्यार्थ्यांनी, मला चांगलं वाटतं. जसं जिल्हा परिषद शाळा आहे तिथं जसं लक्ष देत नाही, हे जे सर येतात बिना छत शाळा, तर ते सर मनोमनी पूर्ण तन-मन करून त्यांना शिकवतात. त्याच्यामुळं त्यांना मुलांना पूर्ण आवड लागली शिकण्याची. घरी आम्ही राहत बी नाही, आम्ही जातो आमच्या कामाला, पण सरांनी
मांग येथून बाळांना शिकून जातो. आम्हाला एकदम फार आनंद वाटतो. आम्हाला बदक बघ जटकन बदक पकड कमळ अन्नश दय मांग शेबत. अडचणी तर खूपच येत आल्यात. कारण मला तर असं म्हणायचं आहे की बा कुठलं जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुम्हाला अडचणी खूप येतात. कारण सुरुवातच केली मी तर सुरुवातीला माझ्याकडं तर काहीच नव्हतं या मुलांना देण्यासाठी. पण मग मी सुरुवातीला आता मला माहिती होतं म्हणलं यांना खरी गरज काय आहे, वहीची आणि पेनाची. तर मग मी माझ्या जे खिशात सुरुवातीला पैसे होते थोडेफार, मी त्याच्यातून काय केलं, नोटबुक आणल्या, पेन आणला आणि त्या मुलांना वाटले आणि त्या मुलांना दिले सुरुवातीला. मग आता त्यांना अनेक मी ज्यावेळेस शिकवायला लागलो तर त्यांना अजून अडचणी भासू लागल्या शालेय साहित्याच्या बाबतीत, की खूप काही मुलांना शालेय साहित्य तर इथून म्हणजे नव्हतंच म्हणा. मग मी असंच एक आव्हानच केलं होतं जनतेला की बा 1-2 जणांकडे पण स्वतःहून गेलो होतं की बाबा माझ्याकडे असे मुलं आहेत, त्यांना तुम्ही काहीतरी मदत करा. तर मग 1-2 ठिकाणाहून थोडासा मदतीचा ओघ आला आणि मग त्या मुलांना थोडंसं मी ते साहित्य वाटप केलं आणि मग मुलांना त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली. भगवान सदावर्ते या गोरगरीब विद्यार्थ्यांना जेवढं शक्य आहे तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांना आणि त्यांच्या बिना छताच्या शाळेला समाजाच्या मदतीची आणि समर्थनाची गरज आहे हे मात्र नक्की. जे काय मी आता प्रोजेक्ट राबवतोय विना छताची शाळा, की मी याला भविष्यामध्ये माझं स्वप्न आहे की याला इथपर्यंतच निगडीत ठेवायचं नाही, याला मी अजून वाढवणार, याला डेव्हलप करणार. मला जर मदतीचे ओघ आले किंवा सरकारनं जर काही योजनाच्या माध्यमातून मला जर मदत केली माझ्या विना छताची शाळा या प्रोजेक्टला, तर मी याला आज हे रोपटं आहे याला मी वटवृक्ष तयार करायचा प्रयत्न करतोय. आणि मी फक्त करणार नाही, मी ह्या मुलांना IAS IPS वकील डॉक्टर प्रत्येक क्षेत्रातले अधिकारी घडवायचा माझा एम आहे आणि मी हे नक्की घडवणारच आहे या मुलांना. कारण माझा तो अजेंडाच आहे. मी उद्या नोकरीला जरी लागलो तरी मी जिथं जाईन तिथं या मुलांना शिकवायचा प्रयत्न करेन. आणि उलट माझ्यासाठी खूप चांगलं राहील की मी खिशातून पैसा टाकेन आणि या मुलांसाठी तो पूर्ण प्रोव्हाइड करेन त्या मुलांना.